शरद पवार यांनी 14 मार्चला पुण्यामध्ये बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निलेश लंके शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। शरद पवार यांनी 14 मार्चला पुण्यामध्ये पत्रकार परिषद बोलावली आहे। आज लंके यांनी मी अजितदादा यांच्या सोबतच असल्याचं जाहीर केल्यानंतर लंके यांची पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे निलेश लंके यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होणार का हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी। निलेश लंकेंचा महाविकास आघाडी बळी घेण्याचा प्रयत्न करते असा आरोप अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंनी केलेला आहे। रोहित पवार यांनी दक्षिण नगरमधून लढण्यास नकार दिलाय, त्यामुळे महाविकास आघाडी जाणीवपूर्वक लंकेंना त्या जागेवरून लढण्यासाठी आग्रह करते असा दावा सुद्धा सुनील शेळके यांनी केलेला आहे। भारतीय जनता पक्षाचा सिटिंग खासदार असल्यामुळे ती जाणं हे स्वाभाविक आहे आणि तिथं पर्याय म्हणून महाविकास आघाडीतलेच उमेदवार हे रोहितदादा पवार असले पाहिजे याकरता महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आग्रही आहेत। परंतु रोहितदादांनी तिथली परिस्थिती पाहून मला उमेदवारी नको अशी भूमिका घेतल्यानंतरनं त्यांनी निलेशजी लंकेंना आग्रही धरतायत